दिनांक 7 मे 2024 रोजी झालेल्या अंमलबजावणीनुसार रिक्षा चालकास त्याच्या वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाकरिता विलंब झाल्यास 50 रुपये प्रतिदिन शुल्क द्यावे लागणार आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन आम आदमी रिक्षा चालक संघटनेने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत शासनास दिले आहे. निवेदन देत असताना सदरील निर्णय व त्या संदर्भातील अंमलबजावणी ही रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक करणारे असून आम आदमी रिक्षा चालक संघटना या तरतुदीचा निषेध करते. अतिशय महागाईच्या काळात रिक्षा चालकांना रिक्षा चालवून आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे अतिशय कठीण बनले असून अशातच केंद्र शासनातर्फे असे निर्णय योग्य नाहीत. तरी आम आदमी रिक्षा चालक संघटनेतर्फे शासनास नम्र विनंती आहे की हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा असे निवेदनात आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संकेपाक, आम आदमी पार्टी सोलापूरचा युवा अध्यक्ष. आज रोजी आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व रिक्षा चालक पदाधिकारी आम्ही मिळून RTO ऑफिसला आलेलो आहोत. त्याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसातच एक निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. जो निर्णय 2017ला झालेला, कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे ते थांबलेलं, मात्र 2 एप्रिलला कोर्टाने ते स्थगिती हटवल्यामुळं पुन्हा एकदा 7 मे रोजी अंमलबजावणी करण्यात आली. तर हा निर्णय असा आहे की रिक्षा चालकांच्या रिक्षाचं पासिंग म्हणजेच त्यांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरिता जेव्हा विलंब होईल तेव्हा प्रत्येक दिवशी त्यांना 50 रुपये दंड मोजायचे आहे. तर हे अतिशय चुकीचा निर्णय आहे, कारण आजची परिस्थिती जर पाहिली तर अतिशय महागाईचा कालावधी सुरू आहे. जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यातून हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांची परिस्थिती तर अतिशय अवघड आहे. त्यांना त्यांचं रिक्षा चालवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं देखील कठीण बनलेलं आहे. तर अशा काळात सरकार जर असे निर्णय घेत असेल तर कुठंतरी हे सरकार सर्वसामान्यांच्या विरोधातलं आहे का, सर्वसामान्य रिक्षा चालकांच्या विरोधातला आहे का, असा प्रश्न रिक्षा चालकांना आणि आम्हाला पडलेला आहे. तर आमची मागणी अशी आहे की हा निर्णय तात्काळ रद्द झाला पाहिजे. नमस्कार, मी निहाल किरनाळी, शहराध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर. आपल्या असता आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा जे कोणी रिक्षा चालक आहेत त्यांना माहीत असेल की नियम लागू करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये जर तुमचं फिटनेस सर्टिफिकेट जे आहे त्याला रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला प्रतिदिवस 50 रुपये त्या ठिकाणी भरावं लागत आहे. तर हे जे नियम आहे हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं आहे की या महागाईच्या काळात जे रिक्षा चालक मेहनत करून दिवसाचं जे काही कमवतात 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, तर तशामध्ये तुम्ही दिवसाचं 50 रुपये जर तुम्ही फाईन म्हणून जर लावत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. सोलापुरातील सर्व रिक्षा चालकांना माझी विनंती आहे, आमच्यासोबत जुडा आणि हे जे नियम सरकारने काढलेले आहे, केंद्र सरकारने काढलेलं आहे, त्याचा आपण कडकडून विरोध करू आणि येणाऱ्या काळात हे जर नियम त्यांनी रद्द केलं नाही तर त्याच्या विरोधात आपण जोरदार आंदोलन सोलापूर शहरामध्ये उभं करणार. धन्यवाद. या प्रसंगी शहराध्यक्ष निहाल किरनाळी, युवाध्यक्ष निलेश संगेपांग, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी तसेच आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी बिलाल शेख, आसिफ शेख, उमर फारूक अलगी, अब्दुल समी अजहर मनसूर, उमर फारूक जरतारगर आदींची उपस्थिती होती.